सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी. मला अनेक वेळा असं वाटलेलं आहे की मला हे कास्टिंग का केलं. मला माझ्या ते कॅरेक्टर म्हणून मी डोळ्यासमोर त्यांच्या का आला असो. मला नेहमी वाटतं की अनेक वेळा माझ्यावर आहे त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास दिग्दर्शकांचा माझ्यावर होता. अनेक वेळा झालेलं आहे असं. मी तुम्हाला अधिक उदाहरणं देऊन सांगू शकेन. मी बालनाट्यामध्ये काम करत होतो. मी त्यावेळेला बाल नव्हतो, मी प्रौढ होतो. मुलांसाठी नाटकं होती ती. तर मतकरींचं नाटक होतं अलबत्या गलबत्या म्हणून. त्याच्यामध्ये मतकरींना एका पुरुष कलावंताला चेटकीचा रोल द्यावासा का वाटला असेल. पुरुषाला देऊया म्हणजे त्याला तुम्हाला खरं सांगतो मुलं टरकायची, घाबरायची, ओरडायची, किंचाळायची माझ्या एंट्रीला. आणि अनेक लोकांनी मतकरींना विचारलं होतं की तुम्हाला एवढी उंच बाई कुठे मिळाली म्हणून. म्हणजे पुरुष हा रोल करतोय त्याला माहीत नव्हतं. ती मी केलेली पहिली स्त्री भूमिका. नंतर मी देखण्या बायकांचे रोल्स पण केले. वासूची सासू किंवा दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबा माझीच जुळी बहीण हे मी केले. तर तो पण ती माझी पहिली स्त्री भूमिका. त्याच्यामुळे आता मतकरींना का वाटलं असेल मला चेटकीचा रोल मी करू शकेन. संजय सुरकरला का वाटलं असेल मी आयत्यावेळी चौकट राजाचा मतिमंद रोल मी करू शकेन. किंवा राजकुमार हिरानीला का वाटलं असेल. मी गांधी बारीकपणा सोडला तर माझं काहीही गांधींसारखं नाही आहे चेप्टूल. एक गांधी एवढे उंच पण नव्हते. त्यांचे कान असे होते जे मला मेकअपमध्ये लावत होते, चिकटवत होते मला कान वेळ. जब मैं 15 साल का था मैंने अपने भाई का थोड़ा सा सोना चुराया था. तुमने चोरी किया बापू? हाय ला, फिर? मन कचोटने लगा, नींद उड़ गई. फैसला किया पिताजी को सच बता दूंगा. विद्या बालन हिरोईन होती त्या सिनेमाची. त्यातल्या कुठल्या तरी रोलसाठी गेला. हां, तर तिच्या आजोबांचं ओल्ड एज होम असतं, सेकंड इनिंग होम, ओल्ड एज होम. तर तिकडे एकापेक्षा एक चक्रम सर्किट ते म्हातारे असतात सगळे. तर मी त्या व्हायचं नसतं तरी मी असे रोज केलेले होते म्हणजे ओल्ड एज. तर राजकुमार हिरानी हा नागपूरचा, तो महाराष्ट्रीयन आहे, सिंधीचा आहे तो, पण त्यांनी मला बघितलेलं होतं. त्यांनी मला विचारलं की तू काम करशील का असं. तर म्हटलं मला आवडेल करायला. बोमन इराणी पण होता त्याच्यात विलन आणि हा संजय दत्त. तर मग तो तिकडे माझ्याकडे बघत होता बऱ्याच वेळ असा. त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी. तर तो मला म्हणाला की हां ठीक आहे तू तो रोल कर. म्हटलं करी. मुन्नाबाई MBBS खूप हिट गेला होता सिनेमा. मग त्यांनी लगेरो मुन्नाबाई घेतला होता. आणि अगदीच काय म्हणते त्याला असं विचित्र काहीतरी कन्सेप्ट होती. त्याची एकूणच संकल्पना त्या सिनेमाची विचित्र होती. म्हणजे लोकांची हाडं मोडणारा माफिया डॉन आणि राष्ट्रपिता गांधी ह्यांना एकत्र आणायचं म्हणजे त्यांना अजिबात वाटलं नव्हतं की हा सिनेमा सक्सेसफुल होईल. विधू विनोद चोप्रा प्रोड्युसर आणि राजकुमार हिरानी रायटर डायरेक्टर हे दोघेही अतिशय काय म्हणता येईल त्याला पेसिमिस्टिक निराशावादी होते की बघूया आता लोकांना आवडलं तर बघूया म्हणून. आणि ती सुपरहिट झाली फिल्म. तर त्यांना का वाटलं असेल माझ्यामध्ये हे करत. त्याने मला सांगितलं की तो बघत होता माझ्याकडे. मला म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. म्हटलं अहो मी कसा गांधी वाटीन. नाही पुष्कळ लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. बॉलिवूडची फिल्म होती ती, परत विधू विनोद चोप्राची फिल्म होती, त्याच्यामुळे अनेक लोकांना गांधीचा रोल करण्यामध्ये इंटरेस्ट होता. तर मी म्हटलं काय मी फार मनावर नाही घेतलं. अनेक लोक ट्राय करतात. माझी व्हिडिओ स्क्रीन टेस्ट घेतली. मग त्याने हँडीकॅममध्ये शूट केलं बरं का. मला कुठल्याही स्टुडिओत नाही, प्रोफेशनल काय नाही. त्याच्या ऑफिसमध्ये बांद्र्याच्या मी गेलो होतो. तो रोल मी ॲक्सेप्ट केला. त्या ओल्ड एज होममधल्या एका चक्रम म्हाताऱ्याचा. त्याच्यात आत्माराम बेंडे होते, अच्युत पोद्दार होते, याकूब सईद होता, बरेच लोक होते. प्रत्येक एक्सेंट्रिक सगळे म्हातारे होते. तर मी तिथे गेलो होतो. तो म्हणाला की आपण मेकअप करूया तुला. मग त्यांनी मेकअप केला मला तिथेच. त्यावेळेला मी गोटा बिटा केला नव्हता ना, गांधीच्या रोलला केला. त्यांनी मला ते विग लावला, हे केलं. बरं 3-4 कंटाळवाणा मेकअप चालला होता मला. आणि मला म्हणाला की चल कर काहीतरी. म्हणजे काय करू, काय कर काहीतरी म्हणजे काय गांधींसारखं करायचं म्हणजे काय करायचं. असं काय अगदी असं काहीतरी त्याला तयारीच लागते ना. तर मला काय त्यावेळेला काय जे मला आठवलं, स्फुरलं, वाटलं, सुचलं ते त्यावेळेला मी केलं. उपडी मांडी घालून बसलो, हातवारे केले, हसलो, अमुक तमुक. आणि मी ऑलमोस्ट विसरून गेलो. म्हटलं म्हणजे त्यांनी आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून हे टेस्ट घेतली असेल, विसरून गेलो. आणि मग 2 दिवसांनी फोन आला राजकुमार हिरानीचा मला की ते म्हणाले की विधू विनोद चोप्रा वुड लाईक टू टॉक टू यू म्हणून. तर मग त्याने मला फोन केला काय. तो म्हणाला मी स्क्रीन हे बघितले आता हँडीकॅमचे रिझल्ट्स. आणि तो मला म्हणाले की यू आर अमेझिंग. म्हटलं भाई अमेझिंग काय आहे माझ्यामध्ये. तर मग माझ्या लक्षात आलं की ते किती हा कठीण रोल आहे. आणि विधू विनोद चोप्रा आणि त्यांचं एकमत झालं की हा माणूस गांधींचा रोल करू शकेल. पण मला खूप टेन्शन आलं होतं. मी फ्रँकली कसं आहे की बाकीचे रोल्स मी बरेच केले तसे तुम्हाला आता काही नावं सांगितली. पण
ते रोज करण्यामध्ये ना आपल्याला एक स्वातंत्र्य असतं, आपल्याला एक मोकळीक असते की मी माझा हवं तसं मी चिमणराव करू शकतो, मला हवं तसं मी चौकट राजा करू शकतो, आणि कोण नाना कोंबडीवाला किंवा आणि कोणी. पण गांधी मला असे वाटले म्हणून मी केले, मला असं उद्धटपणा चालला नसता ना का ते. त्याच्यामुळे मला ते टेन्शन होतंच. पर हिम्मत नहीं हुई. फिर मैंने पिताजी को एक चिट्ठी लिखी, गुनाह कबूल किया, माफी मांगी और कसम खाई फिर कभी गलत काम नहीं करूंगा. फिर तुम्हारे डैडी ने रख के दिया होगा मस्त. हाँ नहीं, वो बहुत रोए. तर राजकुमार हिरानी किती परफेक्शनिस्ट आहे, मेथॉडिकल, मिटिक्युलस असं त्याचं एकूण प्लॅनिंग सगळं असतं. तो मला काय म्हणाला की त्याने मला तयारीला बरीच त्यांनाही टेन्शन होतं ना की नंतर लोकांनी एक किधर लाया गांधी असं लोकांनी म्हणूनच त्यांनाही वाटत होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी मला वाचायला पुस्तक दिलं होतं. एका अमेरिकन जर्नलिस्टचं पुस्तक होतं लुई फिशर नावाच्या, गांधी इज लाईफ अँड टाइम्स म्हणून. हे अमेरिकन पुस्तकात जनरली आयडल वर्शिप करत नाहीत, व्यक्तिपूजा करत नाहीत. त्यांना जसे गांधी दिसले त्याचे गुणदोष त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेले आहेत. त्यांना काय त्यांच्या, आणि त्यांनी मला ऑडिओ सीडीज दिल्या, गांधीजींची भाषणं मला ऐकायला दिली. हां, तर राजकुमार हिरानीला भीती वाटली. तो काय मला म्हणाला की तू ॲक्टर आहेस, तू बरेच रोल्स केलेले आहेस, एक्सपिरियन्स ॲक्टर आहेस, तू हुबेहूब गांधींसारखं बोलायचा प्रयत्न करू नकोस. म्हटलं का? आत्ताच्या आपल्या ऑडियन्समध्ये किती टक्के लोकांनी गांधींना पाहिलंय किंवा ऐकलंय? स्किन कलर माझा डार्क करायचे, कारण तो संजय दत्तच्या इमॅजिनेशन मधले गांधी आहेत ते. म्हणून म्हणजे मग पुतळा फ्रेम्स मधले गांधी तसा मी दिसायला हवा म्हणून मी मला थोडे डार्किश मेकअप करायचे, रिंकल्स करायचे, रिंकलचे हाल, कृत्रिम कान लावायचे मला रोज, एक पेअर नवीन जोड. संध्याकाळी ओरबाडून काढले की दुसऱ्या दिवशी नवीन पेअर यायची मला, आणि ते त्रास व्हायचा मला, आणि ते मॅचिंग करायला लागायचं. 2-2.25 तास मेकअप चालायचं. नाक आर्टिफिशियल होतं, कृत्रिम नाक, कृत्रिम कान, संपूर्ण डार्क मेकअप, आणि मग लॅटेक्स रबर सोल्युशनचं सारखं सोल्युशन, एक तो स्प्रे करायचा त्याचा, असिस्टंट अशी चांबडी ताणून धरायचा आणि तो इकडे स्प्रे करायचा मेकअप म्हणून, दोघे जण लागायचे मेकअपला, आणि मग सोडून द्यायचे, म्हणजे पफ मारायचे, मग हळूहळू रिंकल्स यायला लागायच्या सगळ्या. तर ह्या सगळ्या ते इचिंग व्हायचं सगळं, ते कातडी ओढल्यासारखी व्हायची. आणि हे सगळं असताना सुद्धा चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायला लागायचे, हसरा चेहरा, प्रेम, करुणा, सहानुभूती, सहसंवेदना वगैरे असे चेहऱ्यावर राहणं लागायचे. तर हे सगळं सुपरविजन हा डायरेक्टर करायचा, राजकुमार हिरानी. मला अनेकांनी त्या सिनेमानंतर विचारलं की या सिनेमाचा हिरो कोण आहे त्याचे, तो मुन्नाबाई आहे का सर्किट आहे का महात्मा गांधी आहे. माझ्या मते त्या सिनेमाचा हिरो राजकुमार हिरानी आहे. का त्याची कन्सेप्ट अशी वेडगळ कन्सेप्ट की ज्याने लोकांना ॲक्सेप्ट करायला लागली. म्हणजे गांधीगिरीची लाट आली अख्ख्या देशात, तात्पुरते का होईना पण लाट आली. गेटवेल सूनचं फुल देणं वगैरे वगैरे. तर त्याला त्याची संकल्पना, त्याचं ते स्क्रिप्ट लिहिणं, तो आणि अभिजात जोशी, मी आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे, त्या दोघांनी मिळून स्क्रिप्ट लिहिलं. मी पहिल्या शॉटसाठी व्हॅनिटी व्हॅनमधून चाललो होतो. मी लोकांना कशाचा कुठे आधार मिळेल सांगतात नाही. मी व्हॅनिटी व्हॅनमधून पहिल्या शॉटला चाललो होतो. पहिला शॉट सिनेमाचा पहिला शॉट नव्हता. धोबी घाटावर मुन्नाभाई आणि सर्किट बसलेले आहेत पाण्यात पाय सोडून धोबी घाटावर, आणि तो रघुपती राघव राजाराम असं तो मंत्र म्हणतोय आणि गांधी ॲपियर होतात. हा पहिला शॉट. मी चाललो होतो, मला कळे ना मी काय करणार आहे गांधी म्हणून. मी तयारी केली होती, पण तिकडे कॅमेरासमोर काय करणार आहे. तिकडे खाली राजकुमार हिरानी, आणि त्या दिवशी शूटिंग नसलेला बोमन इराणी, तो नेहमी सरदारजी बनून यायचा, लकी सिंग म्हणून. तिथे दोघे बसले होते. त्यांनी मला बघितलं लांबून. तर त्यांनी विचारलं राजकुमार हिरानीला, इज इट दिलीप प्रभावळकर? तर राजकुमार हिरानी म्हणाली, याज इज गोइंग टू गिव्ह फर्स्ट शॉट म्हणून. तर हा बघत राहिला बोमन इराणी, आणि एकदम तो म्हणाला की राजू, इट इज व्हेरी स्केअरी म्हणून. मी ऐकलं ते व्हेरी स्केअरी म्हणजे गांधींमध्ये स्केअरी घाबरवणारं काय मला कळे ना. मी आणखीन नर्वस झालो. तर तो मी त्याला विचारलं, बोमन व्हॉट इज स्केअरी म्हणतो. तो म्हणाला की मेकअपमुळे ट्रान्सफॉर्मेशन जे झालेलं आहे ते बदल माणसामध्ये तो घाबरवणारा बदल असतो म्हणाला. आणि तुम्हाला खरं सांगतो, ते निदान मला एकदम कॉन्फिडन्स आला. मी निदान दिसतोय तरी गांधींसारखं असं मला वाटलं. ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन इज स्केरी असं त्याला म्हणायचं होतं. हे जे एकदम बदल झाला आहे नेहमीच्या दिसण्यामध्ये आणि आत्ताच्या रूपामध्ये, हो त्याला एकदम घाबरवणारा बदल वाटला. आणि ह्याच्या एका त्याच्या वाक्याने मला त्या गांधीजींच्या कॅरेक्टरचे रूल सापडले. चिमणरावबद्दल जेव्हा मला विजय जोगळेकर त्यांनी विचारलं तेव्हा मला स्वतःला मी चिमणराव म्हणून डोळ्यासमोर नाही आलो.
त्या माझ्या पहिल्या दिग्दर्शिका होत्या, विजया जोगळेकर धुमाळे. त्या निर्मात्या आणि त्याच दिग्दर्शिका असायच्या. त्याच्यामुळे मी चिमणराव म्हणून आलो नाही. मला असं वाटलं होतं की तो एक कॉमन मॅन, आर के लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखा सर्व दृष्टीने कॉमन सर्वसामान्य माणूस असावा. आणि मी उंच बारीक, त्याच्यामुळे मला लोक कसे काय स्वीकारतील असं मला वाटलं होतं त्यावेळेला. पण मग मी चिवी जोशींची पुस्तकं पुन्हा वाचली आणि मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की जरा ॲक्टर म्हणून त्याच्यावर मी असं काम केलं की मला स्वतःला असं वाटलं की नॉर्मल मी जे मगाशी म्हटलं नॅचरल स्कूल ऑफ ॲक्टिंग, नैसर्गिक अभिनय शैली, ते मी चिमणराव बाबतीत नाही वापरलं. ती माझी जनरली मी ती शैली ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझं तो पिंड आहे नैसर्गिक स्वभाव. पण चिमणराव हा मी हेतुपूर्वक थोडासा कार्टून टाईप केला होता प्रांजळपणे. म्हणजे त्याच्यात थोडीशी एक व्यंगचित्रात्मक त्याच्यामध्ये स्टाईल होती, त्याचे एकूणच आविर्भाव, त्याच्या हालचाली वगैरे. तर मला स्वतःला असं वाटलं की चिवी जोशींनी त्या काळातल्या रूढींबद्दल, प्रसंगांबद्दल, चालरीतींबद्दल जे काही एक विसंगती दाखवलेल्या आहेत त्या असं मला वाटलं की चिमणरावची या स्टाईलमुळे त्या अधोरेखित होतील असं मला वाटलं होतं. त्याचा आवाज सुद्धा म्हणजे अरे बोऱ्या एक लज्जत होती. हा सर्वसामान्य माणसाचं, एका लोअर मिडल क्लास माणसाचा तो एक लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटलं होतं. मी ते त्याच्या आजूबाजूची सगळीच माणसं त्याच्यापेक्षा अधिक स्मार्ट आहेत. आणि या स्मार्ट लोकांच्या दुनियेमध्ये हा भोट माणूस माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्या असं त्या आवाजाद्वारे सांगतो. आणि मला स्वतःला अभिप्रेत होतं कारुण्य त्या आवाजात. पण ते फ्रँकली सांगायचं ते कारुण्य नंतर लोप पावलं आणि फक्त कॉमेडीसाठीच तो आवाज वापरला गेला. तर ते चिमणराव माझी केलेली तशी म्हणजे ज्यांनी मला चेहरा दिला, इमेज दिली, प्रतिमा दिली, लोकांपर्यंत पोहोचवलं, तो चिमणराव होता. नंतर अर्थात कालांतराने मला तो नकोसा झाला, कारण चिमणरावच्या पलीकडे कोणीच मला ऍक्सेप्ट करेना. तर मला त्यातनं बाहेर पडायचं होतं आणि तो मी प्रयत्न केला आणि त्यात थोडाफार यशस्वी झालो. तिचं अजून लग्न जमलं नव्हतं ना, म्हणून ती आमच्यावर बारीक लक्ष ठेवून असेल. मग तुमच्या आई काय म्हणाल्या? नाही, आईनं आधी खूप आडेवेडे घेतले, पण मग सत्यनारायणाचा कोप होईल या भीतीनं कावलं जायची परवानगी दिली. मग गुलाब हळूच म्हणाली, काकू आमच्याकडचा सत्यनारायण की नाही खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तेव्हा काऊची अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मदत लागेल, कारण नाटक रात्री 8:30 पर्यंत होतं. एक डाव भूताचा सिनेमा हा माझा तसा म्हटलं तर पहिला सिनेमा आहे. त्याच्यामध्ये मी एका सत्शील आणि सत्प्रवृत्त मास्तराची भूमिका करत होतो. सगळ्या त्याच भूमिकांमध्ये चिमणरावच्या शेड्स किंवा छटा असायच्या. चिमणराव पण साधा भोळा, हा पण साधा भोळा, पण तर तो त्याच्यामध्ये होता. आणि त्याच्यावर माझ्या अपोजिट म्हणजे नायिका त्यावेळची सुपरस्टार रंजना होती. आणि मी पहिल्यांदाच, माझा पहिला चित्रपट होता, मी स्टेजचा म्हणजे मी रंगभूमीवरचा कलाकार होतो. आणि असा अशोक सराफ होता त्याच्यामध्ये. अशोकने खूपच छान काम केलं होतं. म्हणजे तो सिनेमा ज्या मूळ वॉल्ट डिस्नेच्या सिनेमावर आहे, ब्लॅक बियर्ड्स घोस्ट म्हणून, ते खूपच नावाजलेल्या पीटर युस्टिनो त्यांनी तो रोल केलेला होता मूळ सिनेमामध्ये. पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी त्याच्यानंतर तो सिनेमा पाहिला काही वर्षांनी, पण आमच्या अशोक सराफनी हे काम जास्ती परिणामकारक केलं होतं याचं असं मला नक्की वाटतं. तुम्हाला आठवत असेल त्याचं मास्तुरे हे जे तुम्हाला म्हणतो ते अशोकचं डोकं होतं. मी ते सिनेमात लिहिलेलं नव्हतं असं. तो मास्तुरे मला हाक मारायचा, त्या अशोकनी त्यावेळेला डेव्हलप केलेलं होतं. धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया, धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया, जाणीवेच्या पलीकडे उभी तुझी माया. दडपण येण्याची मला सवय नाही आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या रोलच्या टेन्शनमध्ये इतका मग्न असतो की समोर कोण आहे नाही विच. त्याच्यानंतर मग मी अमिताभ बच्चनबरोबर पण काम केलं किंवा तसं नाही काही फरक पडत. म्हणजे मला तसं काही, मी आपल्या भूमिकेला म्हणा किंवा त्या व्यक्तिरेखेला म्हणा, त्याच्या बेरिंगला म्हणा, इतकं घट्ट पकडून द्यायची आणि सवय असते, शिस्त असते. रोल आधी परेश रावळ करणार होता पहिल्यांदाच मराठीमध्ये, त्या अनेकांना माहीत झालं. स्मिता तळवलकर त्याची निर्माती होती, दिग्दर्शक संजय सुरकर होता आणि कोल्हापूरला शूटिंग होतं. आणि मी त्याच्यामध्ये स्मिताच्या नवऱ्याचा रोल करणार होतो. दिलीप कुलकर्णीने तो नंतर रोल केला. आणि परेश रावळने आयत्या वेळेला सांगितलं की तो काही येऊ शकत नाही म्हणून. आणि मग त्यांनी तिथून मला फोन केला कोल्हापूरून की असं असं अडचण झाली आहे की तू इकडे लगेच निघून ये. तर मला माहिती नाही की रोल बदलला आहे म्हणून माझा. तर मी बेसावत पण विचारलं कसं काय. तर स्मितानी नेहमीप्रमाणे मला असं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं मला की तू जर नाही म्हणालास तर मला हे सगळं गुंडाळून यायला लागेल आणि माझं प्रचंड मला आर्थिक फटका बसेल. म्हणजे काय ती म्हणे हा रोल तू कर म्हणून. तयारीने केलेले रोल्स असे करता करता डेव्हलप झालेले रोल्स हसवाफसीमधले होते. म्हणजे पहिल्यांदा होते त्याच्यापेक्षा अधिक परफेक्शन देण्याचा प्रयत्न होता माझा. तसेही रोल्स आहेत, पटकन सापडलेले रोल्स आहेत की काही तयारी करता आली नाही, पटकन बेरिंग मिळालं, पटकन रोल मिळाला. असे म्हणजे गंगाधर टिपरे मधला आबा टिपरे
मला काही एफर्ट्स करायला लागले नाहीत. तो मला बाबा टिपरी मिळाला. झपाटलेला मला तात्या विंचू एकदम मिळाला, पटकन मिळाला. त्याचं नारबाची वाडीमधला नारबा पण लगेच मिळाला मला, म्हणजे एफर्ट लागले नाहीत. हे जसे वेगळे प्रकार आहेत तसं अजिबात तयारी करायला वाव न मिळता आयताळाला उभं राहिलेला रोल केलेला म्हणजे चौकट राजा. राजा दिमाखदार किलवर नाजूक नक्षीदार बदाम गोंडस अन दिलदार नजर जगाची चुकवित फिरतो मीच एक बावळा नजर जगाची चुकवित फिरतो मीच एक बावळा मी असा कसा वेगळा 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 वेगळा. किस्सा सांगतो. पहिला जो शॉट होता, मी नेहमीच घाबरतो आणि घाबरणं माझं चेहऱ्यावर दिसत नाही, टेन्शन चेहरा दिसत नाही माझ्या. त्याच्यामुळे दिग्दर्शकाने वाटतं की हा कॉन्फिडंट आहे म्हणून, तसं नसतो मी कधी. तर पहिल्या शॉटला मी त्याला सांगितलं, माझा बाबा एक कर, तू मला आयताला उभा केल्यास माझा बळीचा बकरा करणार आहेस इथे, तर त्या एक पहिला शॉट सोपा घे म्हणून. तर मला काही ऑलमोस्ट मेकअप नव्हता, विग होता मला, आणि इथे एक ॲक्रेलिकची हिरडी दिली होती मला. ॲक्रेलिकची हिरडी तिकडे ऑर्थोडॉन्टिस्टकडे जाऊन इथे माझ्या दातांच्या आणि ओठांच्या मध्ये अशी ॲक्रेलिक हिरडी, तेव्हा असं थोडं प्रोट्रुडिंग असं जीवनी रुंद दिसायची बस. आणि त्याचे मग सगळे भाव चेहऱ्यावर आणण्याचं त्यांची अपेक्षा होती. तर पहिला शॉट असा होता की मला आईनी कोंडून ठेवलं आहे, सुलभ देशपांडेंनी आईचा रोल केला, आणि खालून स्मिता तळवळकर तिच्या मुलीला स्कूल बसमध्ये घेऊन चालली आहे. ती माझ्या पावसच्या गावी ओळखीची मुलगी आहे, आणि ती पॉश कॉलनीत राहते, मी चाळीत राहतो, आणि आमच्या समोरून ती चालली आहे. आईने मला कोंडून ठेवलं, मी गजाल धरून उभा आहे. तर त्यांनी मला पहिला शॉट असा घेतला की ती जाताना तिला हाक मार म्हणून, ए मुन्नी मुन्नी इकडे बोल. तर मी तिथून वरती हे मुन्नी मुन्नी इकडे बा इकडे असं वरतून हाका मारले तिला. तर ती बघ त्यांनी, आणि खाली सगळे उभे होते. तो हरीश जोशी कॅमेरामन, संजय सुरकर डायरेक्टर, निर्माती आणि अभिनेत्री स्मिता तळवलकर असे उभे होते. आणि मी हाकांचा सपाटा लावला, हाका मारला, आणि तो शॉट संपला. आणि बघितलं तर हे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.